हाय हॅलो नमस्कार. मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संध्याच क्रिएटिव्ह कॉर्नर. चॅनल आपलंच आहे. असे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ढोकळे ना एकतर इन्स्टंट बनवतात, नाहीतर तांदूळ आणि डाळीचे दोन्ही बनवतात. पण आज आपण वेगळ्या पद्धतीचं पाहणार आहोत. ते म्हणजे इडलीच्या पिठाच्या बॅटरपासून ढोकळे कसं करायचं ते व्हिडिओ पाहणार आहोत आज. काल ना इडली केली होती. मग एकदा इडली खाल्ल्याच्या नंतर दुसऱ्या वेळेस कोणी खात नाही. मग पीठ राहिलं होतं. त्याचं काय करायचं म्हणलं तर मग ढोकळे करावं म्हणलं. आणि आणि तुमच्यासोबत पण शेअर करता येईल म्हटलं. काही जणाला माहीत पण असेल, पण काही जणाला माहीत पण नसेल की हे इडलीच्या बॅटरपासून ढोकळे करता येईल, ही गोष्ट माहीत पण नसेल. तर मी आज ती गोष्ट करून दाखवणार आहे. ढोकळे ना आपण सागर संगीत करून केलं तर मग त्याला एक म्हणजे तांदूळ 1 गिलास घेतलं, डाळ 1 गिलास लागते आणि अर्धी वाटी जवळपास उडदाची डाळ लागते. त्याच प्रमाणात ह्या इडलीच्या बॅटरमध्ये सुद्धा तांदूळ जास्त प्रमाणात असते, म्हणजे 3/4 असते आणि एका प्रमाणात उडदाची डाळ असते. त्याच्यामुळं हे बॅटर परफेक्ट असते. त्याच्यामध्ये फक्त बेसन मीठ मिसळायचं असते. आता हे पीठ तयार करताना ना फिरवणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता मी बेसनचं पीठ टाकले, मग त्याला व्यवस्थित एकजीव करण्यासाठी ना खूप वेळ फिरावं लागतं, खूप वेळ. म्हणजे आता मी अगोदर एक वेळेस टाकले, खूप वेळेस फिरून घेतले आणि एक वेळेस टाकले. आता त्याला एकजीव करणंच म्हणजे दोन्ही पीठ म्हणजे अगोदरचं इडलीचं बॅटर आणि आपलं बेसनचं पीठ टाकतो ना, ते एकजीव करणं सर्वात मेन गोष्ट आहे आता हे ढोकळे तयार करण्यासाठी. त्यासाठी फिरवणं खूप वेळ लागते. फिरवणंच महत्त्वाचं आहे. म्हणजे व्यवस्थित बॅटर एकजीव करणंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी दुसऱ्या ह्याच्यामध्ये काहीच एफर्ट्स लागत नाही दुसरे. तुम्ही पाहतच आहात की मी खूप वेळापासून फिरवत आहे या बॅटरसाठी. आपल्याला लक्षात येतेच ना, म्हणजे बॅटर तयार झालं की नाही ते. मग व्यवस्थित वाटलं ना, म्हणजे अर्ध्या वाटीच्या जास्त टाकले मी बेसनचं पीठ, तरी पण आता थोडं घट्ट झाल्यासारखं वाटलं. मग पाणी टाकून अजून फिरवून घेतले मी. इडलीचं बॅटरचं पीठ कसं अगोदरच फुललेलं असतं, म्हणून हे अर्धा वाटी टाकलं तरी त्याला बस झालेलं असते. आणि मग त्याला व्यवस्थित म्हणजे बऱ्यापैकी फिरून घ्यायचं. खूप वेळ त्याला एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर टाकायचं थोडं खायचं सोडा. मग खायच्या सोड्याला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडं पाणी टाकायचं. मग एक अर्धा चमच अगोदरच असते आपल्या बॅटरमध्ये इडलीच्या. तरीसुद्धा अजून थोडं आता आपण पीठ टाकलेलं असतं ना, मग ते थोडं हे होतं म्हणजे घट्ट होतं. त्यामुळं आपण त्याला फुलवण्यासाठी थोडं खायचा सोडा टाकायचा आणि त्याला थोडं पाणी टाकून ते ॲक्टिवेट करून घ्यायचं. मग अजून थोडं फिरून घ्यायचं. मग तसंच थोडं बाजूला ठेवून घ्यायचं मग. आता आपलं पीठ बघा बऱ्यापैकी फुलल्यासारखं वाटते, थोडंफार का होईना. आणि आपल्या थोड्या वेळाच्या नंतर म्हणजे आपली सगळी तयारी होईपर्यंत पूर्णच फुरेल व्यवस्थित. आता ह्याच्यानंतर आपण वेगळ्या प्रकारे आपण म्हणजे कुकरमध्ये करणार आहे, आपण कढईतच करून घेणार आहे. ते पण दाखवते तुम्हाला कसं करायचं काही नाही. एक जाड तळाची कढई घ्यायची. मग आपलं जे पातेले ठेवायचे स्टँड असतात ना, मी ह्याच्यासाठीच ठेवलं. मी फक्त ढोकळे करायचं स्टँड बनवलं, कारण ते पाण्यामध्ये जास्त वेळ उकळलं ना, ते थोडं त्याचं कलर चेंज होतं, म्हणजे पांढरट होतं. त्यामुळं ते मी ह्याच्यासाठीच ठेवून टाकलं आता ते स्टँड. फक्त ढोकळ्यासाठी स्पेशल त्याच्यात एक स्टँड ठेवायचं. मग बऱ्यापैकी पाणी टाकायचं, म्हणजे त्या स्टँडच्या थोडं वर येईपर्यंत पाणी टाकायचं व्यवस्थित. आता कुकरमध्ये केले ना कसं असते बघा, त्याचे छोटे-छोटे डब्बे असतात. ते तेवढे जास्त निघत नाही त्या डब्यामधून. मग आपण काय करायचं, कढईमध्येच लावायचं, म्हणजे एकदाच बऱ्यापैकी ढोकळे होतात. त्यासाठी एका ताटाला मी हे लावून घेतलं, तेल लावून घेतलं. बॅटर पहा आता बऱ्यापैकी फुलल्यासारखं दिसत आहे पहा. मस्त फुललेलं आहे बॅटर. एक 10 मिनिटांमध्येच आपलं काय म्हणतात खायचा सोडा टाकल्याच्यानंतर 10 मिनिटातच बऱ्यापैकी फुललं. मग आता ते चमच्यानं नाही टाकत बसायचं, कारण की त्याला लेयर तयार होत नाहीत. डायरेक्ट पातेल्यानंच आपलं ताटामध्ये त्याचं हे बॅटर टाकून घ्यायचं. त्यामुळं काय होतं, त्याचे व्यवस्थित लेयर तयार होतात आणि त्याला पळीनं फिरवायचं वगैरे बिलकुल नाही. त्यामुळं काय होतं, ते व्यवस्थित एकसारखे ढोकळे तयार नाही होत. म्हणजे एकत्र एका जागी छोटे, एका ठिकाणी मोठे असे व्यवस्थित होत नाही. त्यासाठी त्याला बिलकुल पळी वगैरे काहीच नाही फिरवायची. त्याला जेवढं झालं तेवढं आपल्या हलवण्यानं किंवा खाली वट्ट्यावर ठेवून असं आपटून त्याचे ते बबल्स काढून टाकायचे. अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे केव्हाही थंड पाण्यामध्ये ढोकळ्याची ताट नाही ठेवायची. त्याला अगोदर हीट देऊन म्हणजे गॅस चालू करून पाण्याला उकळी येऊ द्यायची. ताट झाकून ठेवून उकळी आल्याच्यानंतर मगच ते ढोकळ्याची ताट
कढईमध्ये ठेवायचे, नंतर झाकून ठेवायचं. मला तर काय होईल ते हे आपलं काय म्हणते धड पडते म्हणते ना, तसं म्हणजे कच्चे असे फुलत नाहीत ढोकळे त्याच्यामुळं अगोदर पाण्याला आदन येऊ द्यायची, नंतरच मग ताट ठेवायचे मध्ये झाकून ठेवायचे. त्याच्यानंतर एकाच पिठापासून पहा की ना एक ढोकळे होतात, इडली होते, डोसा होतात. मुलांना ना तेच दररोजचं चपाती भाजी खाऊन कंटाळा येते. त्यामुळं वेगळं काहीतरी केलं ना ते आवडीनं खातात. त्यामुळं काहीतरी वेगळं करून पाहायचं, आहे की नाही. एका पॅनमध्ये पहा मी तेल घेतलं, भरपूर सारं घेतलं. म्हणजे चटणीसाठी तडका द्यायला पण होतं आणि ढोकळ्यावर वरून सुद्धा टाकून म्हणजे तेल टाकायचं असतं ना वरून, म्हणजे मोहरीचं तेल टाकायचं असते. मोहरीचं म्हणजे मोहरीचं तेल नाही, म्हणजे मोहरी टाकलेलं, मोहरी, जिरा, कढीपत्ता असे तडतड करून त्याच्यावर तेल टाकूनच त्याचे नंतर काप पाडले जातात. मोहरी टाकून घेतली मी, तिथे तडतडलं की मग लगेच जिरा, मोहरी, थोडी ताजी कढीपत्ता, कोथिंबीर असं सगळं टाकून थोडं तेल गरम करून घ्यायचं. मी चटणी ना अगोदरच तयार करून घेतली होती, म्हणजे खोबराची चटणी. फक्त वरून फोडणी मारायची होती, त्यासाठी मी तेल गरम करून घेतलं. खोबराची चटणी केली तरी चालेल किंवा शेंगदाण्याची चटणी केली तरी चालेल, एकदम नंबर एक लागते ढोकळ्यासोबत. सोबत सांबार असेल तरी चालेल, पण गडबडीमध्ये नसेल तरी फक्त चटणीसोबतसुद्धा काम चालते. सकाळी सकाळी ना मुलाला डब्याची गडबड असते, मग नुसतं चटणीसुद्धा चालून घेतात मुलं. थोडा फोडणीचा तडका मारला ना, बाकीचं आणि तेल मी ढोकळ्यावर टाकण्यासाठी ठेवलं. पहा किती भारी फुलला आपला ढोकळा. फुललेलं दिसलं तरीही आपण टेस्ट करून पाहायचं, म्हणजे मधल्या बाजूनं ढोकळा झाला की नाही, म्हणजे पीठ राहिलं नसेल ना हे पाहण्यासाठी ना एक चाकू घ्यायचं, मध्ये टोचून पाहायचं. चाकूला जर पीठ लागलेलं दिसेल तर ते झालेलं नसते आणि एकबार ठेवायचं. झाकण आपलं काय ताट उघडं घालून ठेवायची आणि जर चाकू साफ निघाला तर समजून जायचं की आपले ढोकळे रेडी झालेले आहेत. मग खाली काढून घ्यायचं. हे पहा अजून दाखवते तुम्हाला, बिलकुल नाही लागत आहे तर चाकूला. गरम केलेलं तेल टाकू आपण वरून आता. तेल पूर्ण सगळीकडे पसरल्याच्या नंतर एक नंबर दिसेल मस्त ढोकळा. तो बघल्यानंतर तोंडाला पाणी आल्यासारखं दिसेल. मग तेल सगळीकडे पसरवून घेतल्याच्या नंतर त्याचे व्यवस्थित शंकरपाळ्याच्या आकारामध्ये काप करून घ्यायचे. आपल्याला कट करून घ्यायचे. त्याला आकार कोणता देईल तरी चालते, त्यात काय हरकत नसते, पण शंकरपाळ्याच्या आकारामध्ये त्याला कट केलं ना व्यवस्थित दिसते. थोडंफार कसं म्हणजे दाखवणं सुद्धा मॅटर असते ना. खायला कोणतेही पदार्थ प्रेझेंटेबल असेल तर खायला पण खूप मजा येते ना खाण्यामध्ये सुद्धा. त्यासाठी व्यवस्थित आकारामध्ये कापून घ्यायचे, त्याचे काप करून घ्यायचे. खूप फ्लफीनेस दिसते बघा, किती भारी वाटलं आहे. एक ढोकळा काढून दाखवते पहा तुम्हाला किती फ्लफी झाले का नाही. हे पहा मस्त एकदम एकदम किती साईज मोठी वाटते ते पहा तुम्ही, आणि एकदम स्पॉन्जी झाले. आता ही मुलं खातील सुद्धा आणि डब्यात सुद्धा नेतील. अगदी वाटते ना हॉटेलच्या ह्याच्यासारखे ढोकळे. आणि कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.